आता टॉप 9 न्यूज मध्ये राजकीय बातम्या बघूयात। इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आले। आमचं बिघडलं तर काही जणांचं फावतं। बारामतीतील झेडपीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमधील सभेत अजित पवारांची कार्यकर्त्यांवरती नाराजी। आम्ही रक्ताचं पाणी करून इथे सभेला येतो आणि कार्यकर्तेच गायब असतात, असे खडेबोल अजित पवारांनी सुनावलेत। सचिन कुठे आहे, उद्या सांगा त्याला, मला येऊन भेट, असं म्हणत अजित पवारांचा पारा चढल्याचं बघायला मिळालं। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का। 30 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात। काटी लाखेवाडी गटात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणेंसमोर भाजपचं आव्हान। मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल। शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा। रुपाली पाटलांसह समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा। गुंडगिरी, दादागिरी, दहशतगिरी खपवून घेतली जाणार नाही, ठेचून काढू, आमदार अभिमन्यू पवारांचा विरोधकांना दम। राज्यातील मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवरती जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत प्रशासक नेमणुकीला मान्यता। ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी। प्रशासकांमार्फतच कारभार चालवला जाणार। माझ्या प्रभागात प्रशांत जगतापांनी भाजपसोबत हातमिळवणी केली, गरज नसताना उमेदवार दिले। वसंत मोरेंचा प्रशांत जगताप यांच्यावरती आरोप। मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमानी यांचा संताप। कलिना लायब्ररी प्रकरणात भुजबळ अजूनही दोषी, दमानी या कोर्टात जाणार। सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उद्या भाजपात प्रवेश करणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खराडेंचा भाजप प्रवेश। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आता निवडणुकांची रणधुमाळी बघूया टॉप 9 न्यूज मधनं। सोलापुरात बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी। ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवरती उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजित पवार आणि शरद पवारांचे फोटो, तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती। बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। उमेदवारी न दिल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत एमआयएमची उडी। एमआयएमकडनं जिल्हा परिषदेच्या 6 गटात तर पंचायत समितीच्या 15 गणात उमेदवार उभे। मुंबईमध्ये अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल। मलबार हिल आणि पेडर रोड परिसरात पालिकेची कठोर कारवाई। 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत तणाव कायम। यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंत अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार। मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश। साताऱ्यात भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयात धाव। कराड सैदापूर जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असतानाही उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप। आता टॉप 9 मध्ये आपण जिल्हा परिषद निवडणुकांचा रणसंग्राम बघूयात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी, तर पंचायत समितीत एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। सोलापुरात अजित पवारांना धक्का। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपात प्रवेश। काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटात भाजपची ताकद वाढली। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवाराची प्रचार सभा। जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपची सत्ता गरजेची, भोसलेंचं वक्तव्य। भाजपचे काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडेंकडनं प्रचाराचा शुभारंभ। प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद। महायुतीकडनं हातकणंगले शिरोळ तालुक्यात प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। कोल्हापुरात महायुतीचा झेंडा फडकणार, आजी माजी आमदारांनी व्यक्त केला विश्वास। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का। 30 वर्षांहून अधिक काळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली। पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात।
कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी. कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार. पुण्यातील भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीतनं 3 उमेदवारांची माघार, 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात. परभणीत आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे, अनेक गटांमधली निवडणूक समीकरणं बदलण्यास सुरुवात.